तर वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावं प्रभावित झाली आहेत। त्यामुळे बचाव पथकांसह जिल्हा प्रशासन सज्ज झालंय। गुसे खुर्द धरणामधनं सध्या मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे त्याचा फटका चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी तालुक्याला बसलाय। नदी किनारी असलेली लाडज, पिंपळगाव, भोसले, भालेश्वर, चिखलगाव, आरहेर, नवरगाव आणि बेलगाव अशी गावं प्रभावित झाली आहेत। सध्या 14 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून गरज पडल्यास आणखीही लोकांना रेस्क्यू केलं जाऊ शकतं। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी। जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून मुसळधार पावसाची हजेरी लावलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जो पाऊस आहे या ब्रह्मपुरी या तालुक्यामध्ये झालेला आहे आणि भंडारा जिल्ह्यातील गोसे खुर्द या धरणांनी 33 दरवाजे जे आहेत 2 मीटरनी ओपन उघडल्यामुळे ब्रह्मपुरी शहरालगत असलेल्या काही गावाला जो आहे खूप मोठा फटका बसल्याचं चित्र आहे आणि त्यांनाच रेस्क्यू करण्यासाठी जिल्हा आपत्ती विभागाची टीम सुद्धा सध्या इथे ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये तैनात झालेली आहे। त्याचाच पूर्ण आढावा घेण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी, तहसीलदार असेल किंवा पोलीस प्रशासनाचे अधिकारी या आपत्ती विभागासोबत बघण्यासाठी या ठिकाणी जात असताना आपल्यासोबत आहे। आता आपल्यासोबत ज्या महसूल विभागाचे अधिकारी आहेत, सर सध्या किती गाव याच्यामध्ये प्रभावित झालेली आहेत? 7 ते 8 गावं वैनगंगा नदीच्या पुरामुळे प्रभावित झालेली आहे। तिथले जे प्रभावित कुटुंब होते त्यांना आपण स्थलांतरित केलेले जवळपास 15 कुटुंब आहे। आता 15,000 क्युमेकचा विसर्ग सुरू आहे। आणखी जर वाढला तर आणखी कुटुंबांना करावं लागेल स्थलांतरित। तशी आपली तयारी आहे, प्रशासन पूर्ण अलर्ट आहे, टीम सगळ्या फील्डवरती आहेत। जे लाडजगम म्हणून गाव आहे तिथला संपर्क तुटला होता, आपण तिथं बघून आलो, लोक सुरक्षित आहेत। सध्या एवढ्या विसर्गामध्ये त्यांना स्थलांतरित करण्याची गरज नाही, पण प्रवाह जर वाढला आपण गोसे खुर्द डॅम डिव्हिजनच्याही संपर्कात आहे। परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे, परंतु जर पाऊस वाढला, सध्या थांबलेला आहे, पाऊस वाढला तर आणखी पुराची परिस्थिती वाढू शकते। फक्त लोकांनी पूर पाहण्यासाठी जे नदी काठावर येत आहेत किंवा जे पाण्याखाली रस्ते आहेत, पुलावरती पाणी आहे, तिथून धाडस करून वाहनं घालू नये, आपला जीव धोक्यात घालू नये असं तालुका प्रशासनाच्या वतीनं माझी त्यांना विनंती आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये जर पाण्याचा पाणी वाढत असेल तर त्यांनी प्रशासनाची तात्काळ संपर्क करावा असंही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजवर्धन सोबत अभिषेक भटपल्लीवार, NDTV मराठी। तर नागपूरच्या हुडकेश्वर भागातील नरसाळा परिसरात पोहरा नदीला पूर आल्यानं परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झालंय, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। बोटद्वारे घरात अडकलेल्या 8 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील पावनगाव भागामध्ये आम्ही सध्या आहोत। आपल्या पुढे आता हे जे आपण पाहतो आहे नाग नदी आणि पिवळी नदी या 2 नद्यांचा संगम आहे आणि शहरातील वेगवेगळे नाले सुद्धा येथे येऊन मिळतात आणि त्यामुळे जलस्तर वाढल्यामुळे, पूर आल्यामुळे लोक अडकलेले आहेत आणि त्यांना स्टेट डिझास्टर रिलीफ फोर्सची जी टीम आहे ती बोटीद्वारे त्या लोकांना रेस्क्यू करत आहे। रेस्क्यू ऑपरेशनची लाईव्ह दृश्य आता आपण बघतो आहेत आणि या समोरच्या गावामध्ये जे लोक फसलेले आहेत, अडकलेले आहेत, घराच्या छतावर उभे होते, घराच्या जे ग्राउंड फ्लोअर आहे ते सगळं पाण्यामध्ये बुडालेलं आहे, त्या लोकांना इथे घेऊन आणण्यात येत आहे। आपण पाहू शकतो या एक कुटुंबाला इथे काढून आणण्यात येत आहे आणि आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। आप भी तर तुम्ही इथून आला या गावातून, कधीपासून पाणी आहे तिथे? सर हे रात्रीपासून पाऊस आहे। कधीपासून हे पाणी भरलं आणि किती खोल भरलेला आहे घरामध्ये? घरामध्ये तर भरपूर पाऊस आहे। तुम्ही कुठे उभे, छतावर उभे होते? छतावर उभे होतो। अच्छा, आणि कधीपासून छतावर उभे आहात तुम्ही? हे मला वाटतं रात्री 3 वाजेपासून। रात्री 3 वाजेपासून छतावर आहे, पाऊस येतोय, मग स्वतःचा कसा बचाव करताय? बचाव आहे ते जिन्यावर उभे राहायचं। अच्छा, म्हणजे रात्रभर झोप झालेली नाही तुमचे आणि मग तुम्ही फोन केल्यावरती इथली टीम आली इकडे? अच्छा, आता कसं वाटतंय? आता बरं वाटत आहे। अच्छा, आपण नायब तहसीलदार आहेत त्यांच्याशी बोलूयात। सर, काय सांगाल, काय परिस्थिती आहे आणि हे लोक जे इथे अडकलेले आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल? पावनगाव हे कामठी तालुक्यातील शेवटलं गाव आहे आणि पलीकडे नागपूर महानगरपालिकेची हद्द आहे। इथे हे जी लोक आहे हे पावसाच्या पाण्यामध्ये जे नाग नदीचे पाणी आहे या पाण्यामध्ये अडकलेले होते। त्यांचा मेसेज प्राप्त होताच आमची इथे तलाठी जे आहे त्यांनी मेसेज दिला
सरपंच मॅडम यांनी मेसेज दिला आणि मेसेज आल्याबरोबर लगेच आम्ही रेस्क्यू टीम जी आहे त्यांना इंटिमेट केला. ही टीम कळमेश्वरला होती. कळमेश्वरून एक मुलगा कोणी तिथे बुडवला होता. त्यांना रेस्क्यू करून ही टीम इथे पोहोचली आणि पोहोचल्यानंतर लगेच इथे आतापर्यंत किती लोकांना काढलेले, आणखी किती लोक आहेत? आतापर्यंत जवळपास 27 लोक काढलेले आहे आणि एक 8-10 लोक अजून आहे. तर ते पण त्या लोकांना आम्ही इथे काढणार. त्यांची इथे राहायची व्यवस्था ग्रामपंचायत मध्ये सरपंच मॅडमने केलेली आहे. तर गावातील लोक आपली घरं सोडायला तयार नव्हते, पण आता जेव्हा जसं जसं पाण्याचा स्तर वाढत गेला त्यामुळे घाबरून आता त्यांनी यायला तयारी दर्शवली आहे. आणि ही आता बोट आपण पाहू शकतो SDRF ची, हे आता आणखीन लोकांना आणण्यासाठी आता निघणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्ला सोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.